नमस्कार. अनेकांना हा अनुभव नक्कीच आला असेल नाही का, की ट्रेडिंगसाठी चांगली योजना आहे, अभ्यास पण केलाय, पण प्रत्यक्ष ट्रेड घ्यायची वेळ येते तेव्हा मनात कुठेतरी भीती वाटते. हो हो, अगदी. किंवा मग थोडा नफा दिसला की वाटतं अरे बापरे, हा परत जाईल की काय, आणि लगेच काढून घेतो आपण. हो ना, आणि उलटं पण होतं. तोटा वाढत असतो, पण आपण थांबतो. वाट बघतो की नाही नाही, आता फिरेल बाजार आपल्या बाजूने. हो. हे खूप कॉमन आहे ट्रेडिंगमध्ये. आणि ह्याच गोष्टी म्हणजे ही जी मानसिकता आहे ती चांगली रणनीती असून सुद्धा आपल्याला अपेक्षित यश मिळू देत नाही. इथेच सगळा खेळ आहे. अगदी. म्हणूनच आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. यशस्वी ट्रेडिंग मागचं मानसशास्त्र. आपल्याला जे काही स्रोत मिळाले आहेत त्यांच्या आधारावर, विशेषतः मार्क डग्लस यांची ट्रेडिंग इन द झोन ही जी संकल्पना आहे त्यातील विचारांवर आपण आज लक्ष केंद्रित करूया. बरोबर. म्हणजे आज आपण काही नवीन ट्रेडिंग स्ट्रॅटेजी नाही सांगणार आहोत, तर त्या स्ट्रॅटेजीला यशस्वी करण्यासाठी जी मानसिक तयारी लागते ती कशी करायची हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. बाजारात इतकी अनिश्चितता असते, सतत सगळं बदलत असतं. मग अशा वातावरणात सुद्धा आत्मविश्वास, शिस्त आणि योग्य मानसिकतेने सातत्यपूर्ण यश कसं मिळवता येतं, यावर श्रोत्यांमध्ये काय म्हटलं आहे ते आज आपण बघूया. तर या विश्लेषणात सुरुवातीलाच एका मोठ्या अडथळ्याबद्दल बोललं जातं. म्हणजे बाजारात आपण इतका संघर्ष का करतो, याचं मूळ कारण काय असू शकतं? काय होतं ना, आपण बाजार जसा आहे तसं त्याला स्वीकारत नाही. आपण आपल्या अपेक्षा घेऊन येतो. आपल्याला वाटतं की आपण बरोबरच असायला हवं. अच्छा, म्हणजे मी बरोबरच ठरणार ही इच्छा. हो. आणि मग जेव्हा बाजार आपल्या मनासारखा वागत नाही तेव्हा आपल्याला राग येतो, दुःख होतं, भीती वाटते. पण गंमत अशी आहे की बाजार स्वतः पूर्णपणे तटस्थ असतो. तटस्थ म्हणजे कसं? म्हणजे तो फक्त माहितीचा, किमतींचा एक प्रवाह आहे. त्याला काही चांगलं किंवा वाईट नसतं. त्याला आपल्या भावनांशी, आपल्या अपेक्षांशी काहीही देणं-घेणं नाही. ओके. म्हणजे आपणच आपल्या भावना बाजारावर टाकतो. तोटा झाला की वाटतं बाजाराने आपल्याकडून काहीतरी घेतलं, पण हा आपला दृष्टिकोन झाला. अगदी. नेमके हेच. आणि म्हणूनच झोनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल जे स्रोतांमध्ये वारंवार सांगितलं आहे ते म्हणजे संपूर्ण स्वीकृती. रॅडिकल ॲक्सेप्टन्स म्हणतात त्याला. संपूर्ण स्वीकृती. हो. म्हणजे हे मान्य करणं की बाजारात कधीही काहीही होऊ शकतं. कोणतीही बातमी, कोणतीही घटना, काहीही बाजाराची दिशा बदलू शकतं. पुढे काय होईल हे आपल्याला माहीत नाहीये. आणि गंमत म्हणजे यशस्वी व्हायला ते माहीत असण्याची गरज पण नाहीये, असं डग्लस म्हणतात. गरज नाहीये? हे थोडं वेगळं वाटतंय. हो. कारण यशस्वी ट्रेडरनी हे जे बाजाराची मूलभूत अनिश्चितता आहे ती पूर्णपणे स्वीकारलेली असते. ते त्याच्याशी लढत नाहीत. हे पटतंय. ही स्वीकृती महत्वाची आहे. पण मग फक्त स्वीकारून पुरेसं आहे का? म्हणजे कृती कशी बदलायची? स्रोतांमध्ये एका मोठ्या मानसिक बदलावर खूप भर दिलाय. संभाव्यतेमध्ये विचार करायला शिकणे, थिंकिंग इन प्रोबॅबिलिटीज. बरोबर. आणि हा खरंच खूप महत्वाचा बदल आहे विचारांमध्ये. याचा अर्थ काय नक्की? संभाव्यतेमध्ये विचार करणं म्हणजे? याचा अर्थ असा की कोणताही एक ट्रेड जिंकणार की हरणार हे कधीच 100% सांगता येत नाही. जणू काही नाणेफेक आहे, छापा की काटा. नाही सांगू शकत आधी. ओके. तुमच्याकडे एक एज असू शकतो. एज म्हणजे अशी एखादी पद्धत किंवा रणनीती जी समजा तुम्ही 100 वेळा वापरली तर 60 वेळा तुम्हाला नफा देईल आणि 40 वेळा तोटा. म्हणजे शक्यता नफ्याची जास्त आहे. पण कोणताही एक ट्रेड हमखास तोट्याचा असू शकतो. अगदी तुमची पद्धत चांगली असली तरी. अच्छा. म्हणजे तुमचा एज किंवा फायदा हा एका ट्रेडमध्ये नाही दिसत. तो अनेक ट्रेड्स नंतरच दिसणार. अगदी बरोबर. इथे कॅसिनोचं उदाहरण दिलं जातं, जे खूप समर्पक आहे. कॅसिनोचं कसं? कॅसिनोला माहीत नसतं की रुलेटवर पुढच्या वेळी लाल येईल की काळं, किंवा पत्त्यांच्या डावात कोण जिंकेल. पण त्यांना हे नक्की माहीत असतं की हजारो डाव खेळले गेले की त्यांचा जो सांख्यिकीय फायदा आहे, स्टॅटिस्टिकल एज, त्यामुळे ते शेवटी नफ्यातच असणार आहेत. म्हणून ते प्रत्येक डावात कोण हरलं, कोण जिंकलं आणि भावनिक होत नाहीत. त्यांची नजर मोठ्या खेळावर असते, एकूण निकालावर असते. मग ट्रेडर्सनी पण अशीच कॅसिनोसारखी मानसिकता ठेवायला हवी. प्रत्येक ट्रेडला एका मोठ्या खेळाचा छोटा भाग म्हणून बघायचं. हो. या विश्लेषणातला हाच गाभा आहे. आपलं काम प्रत्येक वेळी बरोबर येणं किंवा भविष्य सांगणं नाहीये. आपलं काम आहे आपल्या एजनुसार शिस्तीने ट्रेड्स घेत राहणं. जेव्हा हे सत्य आपण खोलवर स्वीकारतो तेव्हा एका ट्रेडमध्ये तोटा झाला तरी त्याचा भावनिक त्रास खूप कमी होतो.
म्हणजे तोटा हा अपेक्षित आहे असं समजायचं. तो आपल्या कामाचाच, व्यवसायाचाच एक भाग आहे. जणू काही तो व्यवसायातला खर्च आहे. तंतोतंत. तो तुमच्या ट्रेडिंग प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनतो. तोटा झाला की तुम्ही निराश किंवा घाबरत नाही, तुम्ही फक्त तुमच्या नियमांप्रमाणे पुढची स्टेप घेता. हा दृष्टिकोन तुम्हाला त्या भावनिक हेलकाव्यांपासून वाचवतो. ही संभाव्यतेची मानसिकता विकसित करणं, हे नक्कीच सोपं नाही वाटत आहे. त्यासाठी काही ठोस विचार किंवा तत्त्व सांगितली आहेत का स्रोतांमध्ये, जी आपल्याला मदत करू शकतील? हो, नक्कीच. डग्लस यांनी 5 मूलभूत सत्य सांगितली आहेत. ती या संभाव्यतेच्या मानसिकतेचा पाया आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि असं सुचवलं आहे की ही सत्य फक्त वाचायची नाहीत, तर ती आपल्या विचारांचा भाग होईपर्यंत सतत स्वतःला आठवण करून द्यायची. अच्छा, बघूया काय आहेत ती 5 सत्य. पहिलं आहे, काहीही होऊ शकते. हो, आणि हे स्वीकारायला खरं तर खूप धैर्य लागतं, कारण आपल्याला कुठेतरी वाटत असतं की आपल्या हातात नियंत्रण हवं. पण बाजारात काहीही होऊ शकतं, कधीही होऊ शकतं, हे मान्य केलं की आश्चर्य किंवा धक्का बसत नाही. दुसरं सत्य, पैसे कमवण्यासाठी पुढे काय होणार आहे हे माहीत असण्याची गरज नाही. ते पहिल्याशीच जोडलेलं आहे. जर काही होऊ शकतं, तर प्रत्येक वेळी अचूक अंदाज कसा येणार? पण चांगली बातमी ही आहे की यशस्वी व्हायला त्याची गरजच नाहीये. तुम्हाला फक्त तुमचा एज काय आहे हे ओळखायचं आणि तो वापरायचा आहे. ओके. तिसरं सत्य, कोणत्याही विशिष्ट एजसाठी जिंकणारे आणि हरणारे ट्रेड्स हे यादृच्छिक म्हणजे रॅन्डम पद्धतीने येतात. याचा अर्थ काय? समजा तुमच्या सिस्टमची जिंकण्याची शक्यता 60% आहे. तरी असं नाही होणार की दर 10 पैकी 6 ट्रेड जिंकणारेच येतील. कदाचित सुरुवातीला सलग 5 ट्रेड्स तोट्याचे येतील आणि मग नंतर सलग 7 जिंकणारे. हे वितरण रॅन्डम असतं. हे समजलं की सलग काही तोटे झाले तरी तुम्ही तुमच्या पद्धतीवरचा विश्वास गमावत नाही. तुम्हाला माहीत असतं की हे नॉर्मल आहे. हे महत्वाचं आहे. चौथं सत्य, एज म्हणजे फक्त एका गोष्टीची शक्यता दुसऱ्यापेक्षा थोडी जास्त आहे एवढंच. ही काही गॅरंटी नाही. बरोबर. एज म्हणजे फक्त संभाव्यता तुमच्या बाजूने थोडी जास्त आहे. प्रत्येक ट्रेड जिंकणारच याची खात्री नाही, ही अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे आणि त्यामुळंच निराशा येते. एज म्हणजे शक्यता, खात्री नव्हे. आणि 5वं सत्य, बाजारातील प्रत्येक क्षण अद्वितीय असतो, म्हणजे युनिक असतो. हो, जरी एखादा चार्ट पॅटर्न किंवा परिस्थिती पूर्वीसारखे दिसत असली, तरी त्या क्षणी बाजारात कोण लोक आहेत, त्यांची मानसिकता काय आहे, कोणती बातमी आलेली आहे, हे सगळं वेगळं असू शकतं. त्यामुळे भूतकाळात जे घडलं तेच तंतोतंत परत घडेल असं नाही. प्रत्येक क्षण नवीन असतो, त्याला तसंच बघायला हवं. ओके. ही 5 सत्ये जर खऱ्या अर्थाने आपण स्वीकारली तर ट्रेडिंगवर त्याचा काय परिणाम होतो असं सांगितलंय? परिणाम खूप मोठा आणि सकारात्मक होतो असं दिसतं. आपण भविष्य वर्तवण्याचा किंवा प्रत्येक वेळी बरोबरच यायचा हट्ट सोडून देतो. अच्छा. त्याऐवजी आपलं लक्ष आपल्या एजनुसार बाजारात संधी कधी मिळते हे ओळखण्यावर आणि त्यावर शिस्तीने कृती करण्यावर लागतं. भीती आणि अतिआत्मविश्वास या दोन्ही टोकाच्या भावना कमी होतात. म्हणजे आपण जास्त वस्तुनिष्ठ होतो, ऑब्जेक्टिव्ह. अगदी. आपली निर्णय क्षमता सुधारते. आपण बाजाराकडे जास्त शांतपणे, त्रयस्थपणे पाहू शकतो. ओके. तर मग स्वीकृती, संभाव्यता आणि ही 5 सत्य या सगळ्यामुळे एक प्रकारची मानसिक शांतता आणि स्पष्टता येते असं म्हणायला हरकत नाही. मग द झोनमध्ये ट्रेडिंग करणं म्हणजे नक्की कसं वाटतं? ही काय अवस्था आहे नेमकी? द झोनचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की ही एक अशी मानसिक स्थिती आहे जिथे कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न नसतो. एक प्रकारची सहजता असते, एफर्टलेसनेस. सहजता. हो, म्हणजे विचार आणि कृती यात अडथळा नसतो. तुमच्या मनात पूर्ण आत्मविश्वास असतो, तुमचं लक्ष पूर्णपणे वर्तमानावर केंद्रित असतं आणि तुम्ही तुमच्या ठरलेल्या योजनेची अंमलबजावणी कोणताही मानसिक गोंधळ, भीती किंवा लोभ यांच्या दबावाखाली न येता करता. वा, ही तर एक आदर्श स्थिती वाटते, जिथे भावना तुमच्या निर्णयांमध्ये अडथळा आणत नाहीत. याची काही ठोस वैशिष्ट्ये सांगितली आहेत का, जी झोनमध्ये असलेल्या ट्रेडरमध्ये दिसतात? हो, नक्कीच. स्रोतांमध्ये काही मुख्य वैशिष्ट्ये सांगितली आहेत. पहिलं म्हणजे हरण्याची भीती नसते. भीती नसते. हो, म्हणजे असं नाही की तुम्ही बेफिकीर होता, पण तोटा होण्याची शक्यता तुम्हाला घाबरवत नाही. त्यामुळे जेव्हा तुमच्या नियमांमध्ये बसणारा ट्रेड दिसतो, तेव्हा तो घ्यायला तुम्ही कचरत नाही. ओके. आणि दुसरं?
दुसरं, प्रत्येक ट्रेडमध्ये तुम्ही किती जोखीम घेणार हे आधीच ठरवलेलं असतं आणि ते तुम्ही स्वीकारलेलं असतं. जर ट्रेड तुमच्या विरोधात गेला तर तुम्ही अजून थोडं थांबून बघूया असं न म्हणता ठरलेल्या ठिकाणी शांतपणे तुमचा तोटा थांबवता. कट युअर लॉसेस. यात कोणतीही मानसिक वेदना होत नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य जिंकणाऱ्या ट्रेड्सबद्दल असेल बहुतेक. बरोबर. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे नफा वाढू दिला जातो. लेट विनर्स रन. फक्त थोडा नफा दिसला म्हणून पटकन विकून टाकण्याची घाई नसते. तुम्ही तुमच्या योजनेनुसार जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत ट्रेडमध्ये टिकून राहता आणि नफ्याला वाढायला मोकळीक देता. आणि चौथं म्हणजे तुम्ही बाजाराकडे पूर्णपणे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहता, जणू काही तो फक्त संधी आणि माहितीचा एक तटस्थ प्रवाह आहे. तुम्ही बाजाराला वैयक्तिक पातळीवर घेत नाही, म्हणजे त्याच्यावर रागवत नाही किंवा त्याला घाबरत नाही. या स्थितीला स्रोतांमध्ये निश्चिंत आत्मविश्वासची स्थिती म्हटलं आहे. केअर फ्री कॉन्फिडन्स. हे ऐकायला खूपच छान वाटते. निश्चिंत पण आत्मविश्वासू. हो ना, कारण या अवस्थेत तुम्हाला स्वतःवर आणि तुमच्या ट्रेडिंग पद्धतीवर पूर्ण विश्वास असतो. तुम्हाला माहीत असतं की बाजार काहीही करो, तुम्ही नेहमी तुमच्या नियमांनुसार तुमच्या हिताचेच निर्णय घ्याल. हा आत्मविश्वास बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसतो, तो तुमच्या आतून येतो, तुमच्या शिस्तीतून आणि तयारीतून येतो. तरच ही एक शक्तिशाली मानसिक अवस्था वाटते. तर या सगळ्या चर्चेचं सार काय काढता येईल? ट्रेडिंग इन द झोनमधील विचारांचा गाभा काय आहे, जो आजच्या ट्रेडर्ससाठी महत्त्वाचा ठरू शकतो? हे तर स्पष्ट आहे की हे काही नवीन स्ट्रॅटेजी किंवा इंडिकेटरबद्दल नाहीये. नाही, अजिबात नाही. हे त्यापेक्षा खूप खोल आहे. ही पूर्णपणे अनिश्चिततेच्या वातावरणात, जिथे कधीही काहीही होऊ शकतं, सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठीची एक मानसिक ब्लूप्रिंट आहे. एक विचार करण्याची पद्धत आहे. मग आजच्या गुंतवणूकदारासाठी किंवा ट्रेडर्ससाठी मुख्य धडे कोणते म्हणता येतील, जे या विश्लेषणातून आपण घेऊ शकतो? पहिला आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे तुमची मानसिकता, तुमचा माइंडसेट. हेच तुमचं सर्वात महत्त्वाचं ट्रेडिंग टूल आहे. अच्छा. तुमच्याकडे जगातली सर्वोत्तम रणनीती असेल, पण जर तुमची मानसिकता हरणारी असेल, म्हणजे भीती, लोभ, शिस्तीचा अभाव असेल, तर तुम्ही सातत्यानं यशस्वी होऊ शकत नाही. जिंकणारी मानसिकता जिंकणाऱ्या रणनीतीला साथ देते. दुसरा महत्त्वाचा धडा म्हणजे अनिश्चिततेचा स्वीकार करणं. बाजार आपल्या मनाप्रमाणे वागणार नाहीये आणि तो काहीही करू शकतो. हे सत्य स्वीकारलं की भावनिक त्रासातून आणि चुकीच्या निर्णयांमधून वाचता येतं. ही स्वीकृतीच तुम्हाला खरं तर मोकळं करते. तिसरा धडा, जो आपण आधी बोललो, कॅसिनोसारखा विचार करा. प्रत्येक ट्रेडच्या निकालात भावनिकरित्या अडकू नका. तुमची नजर मोठ्या संख्येने होणाऱ्या ट्रेड्सवर आणि तुमच्या एजचा शिस्तीने वापर करण्यावर ठेवा. एका मोठ्या प्रवासातला प्रत्येक छोटा टप्पा महत्त्वाचा असतो, पण एका टप्प्यावरून संपूर्ण प्रवासाचा निष्कर्ष काढू नका. आणि चौथा महत्वाचा धडा दिसतो तो म्हणजे तुमच्या प्रत्येक कृतीची आणि परिणामाची पूर्ण जबाबदारी घेणं. अगदी बरोबर. नफा झाला तर तो तुमच्या शिस्तीचा आणि योजनेचा परिणाम आहे, आणि तोटा झाला तर तोही तुमच्या निर्णयाचा किंवा बाजाराच्या अनिश्चिततेचा भाग आहे. बाजाराला किंवा इतर कोणाला दोष देऊन काही उपयोग नाही. जबाबदारी स्वीकारली तरच सुधारणा करता येते. या स्रोतांमधील विश्लेषणानुसार जर कोणाला आपल्या ट्रेडिंगमधील विसंगत निकालांकडून सातत्यपूर्ण यशाकडे जायचं असेल, तर या मानसिक विचारांचा अभ्यास करणं आणि ते अंमलात आणणं जवळजवळ अनिवार्य आहे. हे खरंय. हे वरवर वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीये. हे तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून बघायला भाग पाडतं. आपल्या भावना, आपले विश्वास, आपल्या विचार करण्याच्या पद्धती या सगळ्याकडे लक्ष द्यायला लागतं. बरोबर. आपल्याला मागे खिचणारे जे मानसिक अडथळे आहेत त्यांना ओळखून त्यावर काम करायला हे आवाहन देतं. नक्कीच. आणि म्हणूनच कदाचित म्हटलं जातं की बाजारावर खरी पकड मिळवण्यासाठी आधी स्वतःवर पकड मिळवणं गरजेचं आहे. मास्टरी ऑफ द मार्केट बिगिन्स विथ मास्टरी ऑफ द सेल्फ. अगदी. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना, विचार आणि कृतींवर नियंत्रण मिळवता, तेव्हाच तुम्ही बाजारातील संधींचा फायदा घेण्यासाठी खऱ्या अर्थाने तयार होता. तर या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ट्रेडिंगमधलं सातत्यपूर्ण यश हे केवळ चांगल्या स्ट्रॅटेजीवर अवलंबून नाही, तर ते तुमच्या मानसिक शिस्तीवर, अनिश्चितता स्वीकारण्याच्या क्षमतेवर आणि संभाव्यतेच्या दृष्टिकोनावर खूप जास्त अवलंबून आहे. हो, ही मानसिक तयारीच तुम्हाला बाजारातील चढउतारांमध्ये टिकून राहण्यास आणि शांतपणे तुमच्या योजनेनुसार काम करत राहण्यास मदत करते. जाता जाता एक विचार येतोय मनात. हा जो दृष्टिकोन आहे, अनिश्चितता स्वीकारणं आणि संभाव्यतेमध्ये विचार करणं, ज्यावर या स्रोतांमध्ये इतका भर दिला आहे,
तो फक्त ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीपुरताच मर्यादित आहे का? चांगला प्रश्न आहे. की जिथे परिणाम निश्चित नसतात आणि जोखीम असते, अशा आपल्या आयुष्यातल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पण, म्हणजे अगदी करिअर निवडण्यापासून ते एखादा व्यवसाय सुरू करण्यापर्यंत किंवा नातेसंबंधांमधील निर्णयांपर्यंत हा दृष्टिकोन उपयोगी ठरू शकतो? मला वाटतं नक्कीच ठरू शकतो. खरं तर जिथे जिथे भविष्यात काय होईल हे आपल्याला माहीत नाही आणि आपल्याला मर्यादित माहितीवर निर्णय घ्यायचे आहेत, तिथे ही तत्त्व वास्तव स्वीकारणे, प्रक्रियेवर लक्ष ठेवणे, एका घटनेवरून निष्कर्ष न काढणे ही खूप उपयुक्त ठरू शकतात. ही फक्त ट्रेडिंगची नाही, तर एक प्रकारे आयुष्य जगण्याची पद्धत पण म्हणता येईल. बरोबर. निश्चितच यावर अधिक विचार करायला हवा. आजच्या या सखोल चर्चेसाठी इथेच थांबूया.